बाबा चला हळूच हा. उद्धवा अजब तुझे सरकार या या. लहरी राजा प्रजांगळी आदंतरी दरबार अजब तुझे सरकार हळूच उद्धवा हळू या खाली खड्डा आहे हा हळू हळू इकडे 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 हा या. उद्धवा अजब तुझे ए ताई सरकार ए माई थोडा भाकर तुकडा दे ग. दे ग मावशी लय उपकार झाले. लई भूक लागली दे ग. हा चला बाबा थांबा तुम्ही तिथं इथं तिथंच थांबा तुम्ही. हो 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 मी तिथं हे करते हा बसा हा तिथं बघ. ए ताई भाकर तुकडा दे ग ताई. दे ग दे मावशी दे. लय उपकार झाले. भेटली का हा हा उठा बाबा. चल 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 हा चल. बाबा पायरी या इकडे 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 या इकडे या हळू हळू हळूच हळू 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 हा हा पायरी हा. लय उपकार झाले ग ताई. बाबा थांबा. ए आजी काहीतरी दे ग बाय. या भिकाऱ्यांनी एक नको नको केले रोज येते एक नाही वर जेव्हा वयांना ते आता आणले ते देऊन टाक चल काय जाऊ दे. लय उपकार झाले हा. भेटली का बरं काका हा बाबा भेटली चला हा भेटली भेटली हा चल खाली पायरी बर का हा नाही खाली हा हा हळू. लई अवघड हाय गड्या गाया बापर गाया बापर हळूचा बाबा. गड्या जरा ऐक त्याची धाप रे लई अवघड हाय गड्या गाया बापर. बाबा हा तुम्ही तिथं कठड्यावर बसा बर का. तू कुठं जाते मी 2-4 घर येते ना मागून. चालते हा कुत्रा आहे काय का बाबा इथे नाही कुत्र नाहीये इथं बसा. तुम्हाला घेऊन तरी कुठं कुठं जाणार बाबा. हा या कठड्यावर बसा तुम्ही. मी आले 4 घर मागून. आपल्याला आता पोटापुरतं झालं असेल तर कशाला जाते रे. रात्रीचं बी बघावं लागेल की बाबा. हा संध्याकाळी परत कुठं मग परत कोणी दिले नाही तर मग सकाळ सकाळ सगळे करतात ना गरम गरम मग मागून येते की रात्री बी होईना आपल्याला. लवकर ये जा. हा आणि तुम्ही इथंच थांबा बर का. कुठं जाऊ नका काय. हा कुत्र्यावर ध्यान ठेव चावून घेशील. नाही नाही तुम्हीच लक्ष ठेवा. हा बसतो हा हा बसा बसा हा आलेच. मालक भाकर तुकडा द्या की. मालक मालक काय रे भाकर तुकडा द्या की. तुमच्याकडे जे असेल ते द्या. भाकर नाही पण पैसे देऊ का. हा चालते की. पण चालते लय उपकार झाले तुमचे. मम्मी भाकर झाली का रे. अरे बी करायला जा ना. मावशी आम्ही लय लांबचे येतो. हा येत्या. काय बी खराची पोरगी आहे काय सुंदर आहे. मम्मी बघ ना बिखाराची मुलगी पण किती सुंदर आहे दिसायला. नाही रे मी म्हणतोय तो तिचे वडील दिसतात ते आंधळे दिसतात त्याच्यामुळे त्यांच्या वेळ आली भीक मागायची. लय वाईट वेळ आहे ना.
बर चालतंय, मी आलो. बाबा आता एवढं घर करू आणि मग खायला जाऊ आपण. भूक लागली ना बा. हा बाबा खाऊ. ए ताई, ए ताई, भाकर दे ग बाई. लय उपकार झाले. अगं तू एवढी चांगली मुलगी आहे असं भिक्का मागतीये. अगं पोट पाण्यासाठी करावं लागतं ग. आणि तसंही बाबांना दिसत नाही काही आणि सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. त्याच्यामुळं करावं लागतंय मला हे सगळं. दुसरा पर्यायच नाही. चला बाबा हळूच. हा चल. बाबा भूक लागली ना तुम्हाला? हो ना. आता बसून कुठेतरी जीवत ना काही तर बसू की. हो हा या हळूच या. वटा आहे का इथं? हा वाटत आहे पण इथून चाला. इकडून चाल. तिथून नका चालू, तुम्हाला लागन. इथं दगड येतं, पुढं दगड येतं बाबा. इकडून चला. हा चला. हा वरती अजून एक पायरी वरती. हा हा बसा इथं. हा बसा. हे घे बाबा. दोघा पुरतं झालं ना बाबा? हा झालंय. थांबत मग खाऊ घालते. तू पण खा बा. हा बाबा खाते मी. किती दिवस अजून असे आपल्यावर येते, कवर जगावं लागते. काय माहिती बाबा. वरती बघा. पाणी मी पाणी आणते. तुम्ही थांबा इथंच. लवकर ये. हा. पुरे यार काय पळते? ते पाणी आणायला चालले. बाबांना लय जोरात ठसका लागलाय. हा राहू दे, मी करतो पाण्याची व्यवस्था. अरे काय तू काय एवढं कस काय तुमची परिस्थिती आली अशी? आता काय सांगू तुला, जे आहे ते आहे. पण आधी मला बाबांना पाणी द्यायचंय. मी करतो बाबांची पाण्याची सोय, पण ऐक ना, मला एक तुझ्याबरोबर महत्वाचं बोलायचंय. बोल की. माझं आहे ना तुझ्यावर लय प्रेम आहे. मला तुला आवडते. काय? मला तुझ्याशी लग्न करायचंय. काय बोलतोय तू? हे शोभतं का तुला? आणि मी भिकारी रे. मी काय भिकारी बघून नाही, तुझं मन पाहून प्रेम केलंय. नाही तू माझ्याशी लग्न केलं ना, तुझ्या घरच्या घरात तरी घेतील का तुला? ते बघन माझं मी. मला माहित नाही बाकी. मला तुझ्याबरोबर लग्न करायचं. हे नाही होऊ शकत. बरं हे सगळं जाऊ दे. मला बाबांना पाणी द्यायचं. लय ठसका लागलाय त्यांना जोरात. हो मी देतो पाणी आणून. एक मिनिट, मी आलो, पाण्याची बॉटल घेऊन आलो. असं कसं आहे हा? एक भिकारीशी लग्न करायचं म्हणतोय. काय चालू असेल याच्या मनामध्ये काय माहिती. कोणी म्हणू शकतं का भिकारीशी लग्न करायचं? हा कसं काय? घे पाणी बॉटल. ऐक ना, मला टाइम भेटेल तुझा नंतर थोडं, मला तुझ्याशी बोलायचंय. हो चालेल, बोलू आपण नंतर. मी आधी बाबांना पाणी देते. हा काय रे वेळ आली. पण जाऊ दे, मी आईला विचारत असतो लग्न करायचं हेच मुलीवर करायचं. खूप चांगली पोरगी ती. बाबा हे घ्या पाणी. आता बरं वाटतंय ना? पटापटा जीव कुठेतरी आराम करू. तिथं कुठं मंदिर आहे का? हा कुठं मंदिर आहे का? इथंच आहे की. हा घे, जेवून घे पटापट. हे घे बाबा खा. तू खा ना ग बा. अहो तुम्ही खा की. मी खातेच आहे. आता पण आहे ना, जेवण झालं की ना आराम करू. परत कुठल्या तरी दुसऱ्या गावाला जाऊ. एका गावात जास्त दिवस नसतो थांबायचं. कोणी देणार नाही आपल्याला परत.
जसं तुम्ही म्हणता तसं. दुसऱ्या गावाला जाऊ आपण आता. जेवलो आपण आहे ना, आराम करू. पाणी थांबा बाबा, हे घ्या एक घासका पाणी. पाणी पाणी. बाबा चला आता मंदिराच्या इथं आराम करू आपण. चालतं चालतं. हा हळूच चला. हा हळूच. खाली इकडे 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 बघा. चला हळूच हळूच बस. करा. झोपू का बाळ मी थोडा वेळ इथे? हा झोपा झोपा बाबा. बाबा निवांत झोपा आता. झोप झाली ना जाऊ आपण दुसऱ्या गावाला. इथे बसलेली. ऐक ना, बाबा झोपले तिथं. बरं इथे साईडला मला तुझ्याबरोबर बोलायचंय. हा झोपलेली बाबा इथे, मला तुझ्या सोबत बोलायचं. बरं चल तिथं. ऐक ना, मी त्या दिवशी तुला म्हणलं होतं मला तू आवडते, मला तुझ्यासोबत लग्न करायचं. हे बघ, मी भीक मागून कसं मस्त आमचं पोट चालतं आणि तसंही तुमच्या घराण्याला शोभणारी मी नाहीये. तुला माझ्यापेक्षा लय भारी पोरगी भेटन. तू का माझ्या मागं लागलाय? माझं प्रेम आहे तुझ्यावर. अरे प्रेम तर दुसऱ्या मुलीसोबत पण होऊ शकतं की, माझ्यासोबतच का? आणि तसंही माझ्यामुळे तुझ्या घरचे तुला कधीच ऍक्सेप्ट नाही करणार. नाही करू दे, मी म्हणलं माझ्या शब्दाच पुढे नाही जाणार ते. पण मला तू पाहिजे. हे नाही होऊ शकत. मन पाहून मी प्रेम केलं. मी पाहिलं नाही की तू भिकारी आहे. माझ्यामुळे उगाच तुमच्या घराची तुटाटूट नको व्हायला. नाही होत, फक्त तू हा म्हण. मी हा नाही म्हणू शकत. तू यासाठी काही पण करायची तयारी आहे माझी. खरंच? काही करेन. जीव म्हणलं तर जीव देऊ तुझ्यासाठी. नाही, जीव द्यायची काही गरज नाहीये. पण जर तुझं खरं माझ्यावर प्रेम असेल ना, तू माझ्यासोबत भीक मागशील तिथं. तुला हेच पाहिजे? मी भीक माग प्रेमासाठी मी भीक पण मागन. चल खरंच तू माझ्यासाठी भीक भीक पण मागशील? मागन तुझ्यासाठी मी. बरं ठीक आहे मग, चल मग भीक मागू. चल, तुझ्यासाठी काही पण करायची तयारी आहे माझी. खरंच बघू आता. मला फक्त तू पाहिजे. बाबा झोपलेत, आपण इथं बसू. चल तेवढे 10-5 रुपये जमा होतील. नंतर येत बस. तुझ्यासाठी काय पण करायची तयारी आहे माझी. फक्त तू हो म्हण. झाली कांदा लागवड झाले ना. या दर्शन घ्या. ओ दादा, ओ दादा, काय भिकारांचा तापर तरसच लगा सारखा सदान का 10-5 रुपये तुम्हाला द्या काय की. काम राक्षया, तुला काय अक्कल बिकल कुशाला का? तू पण भीक मागा लागला यांच्या नाद लागून. अरे घरी जळता जळायचं नाही लाग तू इस्टेट. हो चला, ती चेअरमनला सांगावं लागेल. काय ना आधी लागला हे. तर मी म्हंटल होतं माझं नाद सोडून देत. बाबा द्यावं 10-5 रुपये. लय उपकार झाले. अरे तू चेअरमनचा भाऊ ना? अरे काय तू जेव्हा बी भीक मागाय दिवस आलेत, काय भीक माग तू? काय दिवस आलेत ला का तू जेव्हा बी? हे सगळं माझ्यामुळेच होतंय. ते दुसऱ्यांदा झालं. तू जेव्हा नको घेऊ, ओढून घेऊ ते.
माझ्यावर नाही ओढून घ्यायचं तर कुणावर? हॅलो, अरे मशीन कधी आणतोय तू? 2 दिवस झाले तू वाट पाहत. अरे ते वाडा पडलाय भाऊ, हवेलीचं काम करायची मला. हा, गावात नाही असे हवेली बांधणार. चेअरमन आहे का कोणी? हा, आला पण तासाभरात. एक मिनिट ठेवू का फोन? हा, ये लवकर. काय चाललंय गडबड? काय नाही, ती वाडा पडलाय, ती मशीन येते. चेअरमन तुमच्या एवढ्या बड्या बाता आणि पेटीला तर तुमचं वर्ष 6 महिने पैसे जळायचे नाही एवढे पैसे, आणि तुमचा बारका हो तिकडे मंदिरापुढे भीक मागत. अरे काय बोलतो तू? काय तुम्हाला पटतन? काय चाललंय? काय लागा काय सकाळ सकाळ त्याला बिला का काय शेलीस तू? भीक देऊन आलोय. हा, हा, अक्षय भीक मागतोय. अक्षय भीक मागतोय. लागून भीक मागतोय त्यो. अरे त्याला दुकानावर ठेवलं तुम्ही. तो आता मंदिरापुढे भीक मागतोय. चल तुम्हाला दाखवतो खोटं वाटत. चल बरं, चल लगेच. आईला ओळखवाडी चल. अरे शैलेशला का असं होऊ शकत नाही. बघा तुम्हाला म्हणलो होतो मी. काय चेअरमन तुम्ही सांगितलं. काय करतोय? काय करतो? भीक मागतो इथं? हा, अरे भीक नाही मागत दादा. मग काय करतोय? काय करतोय इथं? काय करतोय तू अरे इथं? नाही दादा. काय करतोय? भीक नाही मागत मग काय करतोय? काय करतोय तू? ती मुलगी आवडती मला. ए दादा, मुलगी आवडतो मग भीक भीक मागायचं काय? ए कुठं लिही तू? तसं नाही. हा, कुठं लिही तू? हा? अरे दादा त्यांना काय? अरे अक्षय असले कुडाले येतात ना, अशा जाळ्यात गुतुरे ना, काही उद्या करतात. कुठं नाही लागला तू? अरे दादा पोरगी लय भारी स्वभावाला. मग तू असा भीक मागत बसला तिच्या पुढं? अरे सोन्यासारखी मुलगी दादा, त्यांना लोक काय म्हणू तू? त्यांना काय म्हणू नको म्हणजे? अय लगेच निघायची इथून. चेअरमन म्हणतात मला बी काय? आपा तुम्ही इथं अय, कुठं? अरे कोण तुम्ही? भिकारी नाही तर मग? 20 एकर जमीन आहे त्यांच्या नावावर. त्यांचे वडील आहेत, बहीण आहे त्यांची. मग माझ्या भावाला फसवायला ते काही अहो, ते मुलाची बायको आहे ना, हा. ती त्यांना त्रास देते म्हणून ते इकडे निघून आलेले आहेत. आणि तुम्ही काय काय म्हणत होता यांना? अहो, भिकारी मग काय 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 भिकारी परिस्थिती? तुमच्यापेक्षा श्रीमंत आहेत ते. भिकारी माझा कोणाला भाऊ म्हणता? हे केलं इथे अहो, बसवला गाडी, बंगला सगळे त्यांच्याकडे. बघ दादा, कोणाला भिकारी म्हणतात तुम्ही? ते माझे बाबा आहेत आणि ही माझी बहीण आहे बारकी. आणि तुम्ही भिकारी माझ्या कोणाला घरी म्हणता? जाता जायचं नाही. ह्यो दुकानावर होता, ह्यो इथं भीक मागत बसला. गावात लोक काय म्हणतील? अहो, तुम्ही त्यांच्या असताना आत्याच्या- भिकारी, आम्ही नाही. आता आम्ही ते भिकारी जाऊ का? नका तुम्ही. त्यांची घरी येऊन परिस्थिती बघा, मग तुम्हाला कळेल. हा. काय झालं, लेक आणि सून हा, डांबरट आहेत म्हणून आम्ही आपलं ते पटाना भांडणं किरकिरी. मग आलो, मला दिसेना काम धंदा करावं, जगायचं कसं, तरुण लेकरू. मग आता पोटाला तर अहो, भेटलं भावाची पाहिजे बायको ना. एवढी आघाव आहे ना आमची, आणि तो तर बैलच झालाय भाऊ माझा. मग वेळेत तुम्हाला बघायला काय झालं? इकडे लोक गाव हिंदुस्तर ह्यांना झोपी गेले का तुम्ही? 8 दिवस झालं शोधतो, ते आज आम्हाला सापडलेत. जावयाकडे जाऊन कसं राहायचं म्हणून आम्ही आपलं बघ चला जमंतवर नाही तर आम्ही अहो, मग आम्ही नव्हतो का? जावं कशी राहायचं म्हणजे काय? अरे बाळ कसं यायचं जावायच्या दारात असं हं? बघ दादा आपल्यापेक्षा किती श्रीमंत आणि आहेत ते. तुला ग सांगता येत नव्हतं? काय सांगू तिथे? दादा माफ चला आता करा. घरी. हो चला. चला. तुला आवडली काय ती पोरगी? मला आवडत दादा, तिचं प्रेम आहे त्यासाठी काय पण अहो, करत नाही. पैशावर चांगली प्रेम बरं का? नसतं करायचं, माणसावर प्रेम करायचं असतं. आपण या असं भीक मागत बसलो काय करणार मी? माहिती काय गाव तिने स्टेटस आहे फक्त काय? परीक्षा घेतली त्याची. पण मला एवढं मात्र नक्की कळलं. तो जर काय त्याला पण करू कोणी शकतो. सांगितलं असतं तर एक वेळेस मला असं वाटलं असतं, ह्यो माझ्या पैशावर प्रेम करण, म्हणून मी याला म्हंटल की तू माझ्यासारखं भीक माग. हा? पण ह्याचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे. तू त्याची परीक्षा घेतली म्हणायचं. हा, हा. स्वभाव लय भारी आहे दादा ते. आणि तो परीक्षेत पास पण झाला. हो, दादा दादा लग्न तुला करायचं आवडली मला त्याच्याबरोबर. एकमेकाला आवडत असेल तर लग्न लावून दे त्यांचं. मी पण मोकळं होईल. मला आवडत ठीक आहे, काय अडचण नाही. हाय, फक्त आपलं स्टेटस खराब नाही झालं पाहिजे. नाही नाही बरोबर ना? टेटस काय त्यांचं काय आहे तुम्हाला माहितीये का? काय आहे त्यांचं टेटस? मग आम्ही चला, काय तुम्ही येत का पाहून काय या, असे घरी काही? या, घरी आल्यावर तुम्हाला समजेल. चला बाबा, चला चला. इच्छा असली तर यांचं लग्न लावून द्या सांगा. काय नाही त्यांचं म्हणतो? लग्न आपण लावूनच देऊ. मानसी. आणि पोरग पण छान. नाव चांगले. अय पुरी, तू शिकलेली आहे का? हो, 10वी पास आहे. काय अडचण नाही, मग आपलं दुकान वगैरे सांभाळील. हा हा, चालतंय. मग काय ते देऊ लग्न करून. लग्न तुम्हाला करून द्यावं लागेल का आम्ही देऊ खर्च की? करू? तसं आम्ही काय देऊ नाही, करून. अजिबात नाही. तशी काळजी नाही करू, आम्ही बी अहो, करू. डांगा डोंगात लग्न करू मग तर बास ना. हा, हा.
लय मोठे आमची पोरगी एवढी सोन्यासारखी आहो. तुला माहित होतं का म्हणून इथं भीक मागत बसला होता का? हा श्रीमंती तुला माहित होतं का आधी? चला आले बघा श्रीमंती चला. आणि बाबा आता तुम्ही आमच्या घरी चालायचा? आता परत ती कोण तुमची भाऊ आहे ती परत बॉम्बलायची. नाही नाही